पावसाच्या वातावरणामुळे तर मी तर बिमारच पडली. सर्दी, ताप, खोकला हे तर सर्वीकडेच चालू आहे. मग मी पण त्याच्यातच बिमार पडले. त्याच्याचमुळे मग मला पण काही साफसफाई करायला काही टाईम भेटला नाही. यांना म्हटलं होतं तर हे बोलले होते दसऱ्या दिवाळीला सुट्टी राहते त्यावेळेस मी करून देतं. आणि त्यांना पण असं काही हट्टानं म्हणणं काही ते चांगलं नाही आहे, कारण की कामावर येऊन खरंच जिवार येते. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे दसऱ्या दिवाळीला करून दे जा. पण म्हटलं जे काही हे देवातले भांडे आहेत म्हणजे हे गडू वगैरे आणि प्लेटा वगैरे म्हटलं मी हेच घासते. म्हटलं एवढं तर घासू शकते, बाकी नाही घासत शकत. तर त्याच्याचमुळे मग मी सकाळी इथं पितांबरी, निंबू वगैरे आणलं होतं. आणि हे भांडे पहिले तर 1 तास गरम पाण्यात भिजू ठेवले होते. त्याच्यात मी काहीच टाकलं नव्हतं, फक्त गरम पाणी आणि हे जे काही भांडे होते हे त्याच्यात फक्त मोरू दिले होते 1 तास. त्याच्यानंतर मग जे काही पितांबरी आणि निंबू यानं घासले होते. आणि एक एक भांडे घासेपर्यंत बाकीचे ते मुरत होते घासल्यानंतर. मग ते पण मस्त असे ते घासून घेतले होते. म्हटलं आता जेवढे काही भांडे आहेत तेवढे फक्तच एवढे घासून घेते. तुम्ही जर महिन्यातून हप्त्यातून घासत असताल तर हे पण एकदम चकाचक निघतात. पण मी 2-3 महिने झाले होते काही पितांबरीनं घासलेच नव्हते, त्याच्यामुळे जास्तच खराब झाले होते. म्हणून काही निघाले नाही, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मग जे काही आपण भांडे घासायची घासणी आहे मग त्या घासणीनं घासले होते. हे झाल्यानंतर पितांबरी आणि निंबूनं घासल्यानंतर मग मी घासणीनं घासले होते. एकदम असे चकाचक निघाले होते, जेवढे मला पद्धतनं निघायचे होते तेवढे. आता बिमार असून सुद्धा करत होते मी, कारण की मला ते आवडते करणं. मग मस्त हे प्लेट वगैरे पण घासली होती. पण हे प्लेट ना समोरून एकदम ओके निघाले होते, पण मागे जे त्याच्या पाठीमागे डाग होते ते काही निघाले नव्हते. तरी मी घासायचा प्रयत्न केला होता. मस्त असे भांडे हे धुवून घेतले. धुतल्यानंतर आपण ते लगेच पुसून घ्यायचे, नाहीतर जे काही त्याच्यावर डाग असतात ना ते पाण्याचे ते परत मग त्याला लागल्यानंतर ते असे काळवटपणा येते त्या डागायचे. मग त्याच्यामुळे जे काही आपण भांडे वगैरे धुतले ते लगेच असे पुसून घ्यायचे, जेणेकरून ते परत काळे होत नाही आहे. आणि हप्त्यातून घासले तर ओकेच आहे मग तर. पण मला तर एवढं काही होत नाही म्हणून मग मी आज घासले होते. त्याच्यानंतर मस्त असे भांडे पुसून घेतले आणि मस्त पूर्ण भांडे धुवून झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ट्राय करा. भेटूया